नमस्कार. घरच्या टेस्टी खाण्यामध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आहे. आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे हैदराबादी पनीरची रेसिपी. त्यासाठी मी ते 3 मीडियम साईजचे कांदे कापून घेतलेले आहे, थोडीशी कोथिंबीर, थोडंसं अद्रक, 2-3 हिरव्या मिरच्या आणि सोबतच थोडंसं खोबरं, 2 चमच दही आणि 10 ते 15 काजू घेतलेले आहेत. बघू शकता इथं एवढं साहित्य मी घेतलेलं आहे मसाल्याकरिता. इकडे मी कढई तापण्याकरिता ठेवलेली होती, त्यामध्ये 2-3 चमच इतकं तेल ॲड करून घेतलं आहे आणि त्यामध्ये जे रफली चॉप करून कांदे घेतले होते ते यामध्ये ॲड करून 2-3 मिनिटापर्यंत फ्राय करून घेणार आहे. मी हे मसाल्यासाठी तयार करून घेत आहे वाटण. त्यामध्येच मी कापून घेतलेली थोडीशी अद्रक, लसूण, एक गाठ लसूण सोलून घेतली होती ते ॲड करून घेतली आहे आणि 3-4 हिरव्या मिरच्या ॲड करून घेतलेलं आहे. 2-3 मिनिटापर्यंत व्यवस्थित असं मिश्रण शिजवून घेते. थोडंसं खोबरं तोही मी यामध्ये ॲड करून घेतलेलं आहे. काजू जे घेतले होते आपले अर्धी वाटीपेक्षा थोडं जास्तच होते, तेही यामध्ये ॲड करून घेतलं आहे. आता मिश्रण व्यवस्थित आपण हा शिजवून घेऊ मसाला. त्यामध्येच मी खडे मसाले टाकणार आहे. 1 भेंडी इलायची, दालचिनी, 3 हिरव्या इलायची, थोडेसे 10-12 इतके काळी मिरी, 2-4 लवंग, सगळे मसाले गरम यामध्ये ॲड करून घेतले आहे आणि तेही मी भाजून घेत आहे. सोबतच यामध्ये थोडंसं मी सांबार घेतलेला होता, तोही या मसाल्यामध्ये ॲड करून भाजून घेतला आहे. 1 चमच इतका जिरा ॲड करून मिक्सरच्या भांड्यामध्ये सगळा मसाला काढून बारीक पेस्ट तयार करून घेतलेला आहे. इथे मी 1 पाव इतकं पनीर घेतलेलं आहे, त्याला मी रेक्टँगल शेपमध्ये असे लांब लांब काप करून घेतलेला आहे. बघू शकता अशाप्रमाणे व्यवस्थित पूर्ण पनीर आपण कापून घेतलेलं आहे. सोबतच इकडे कढईमध्ये मी 2 ते 3 चमच इतकं तेल ॲड करून घेणार आहे पनीर फ्राय करण्याकरिता. आता यामध्ये थोडे थोडे पनीर ॲड करून पूर्ण पनीर तळून घेणार आहे. बघू शकता मी पहिला एक पनीर टाकून चेक करून घेतलं का तेल व्यवस्थित तापलं का नाही म्हणून. तेल जर व्यवस्थित गरम झालं असेल तर पनीर खाली चिपकत नाही. जर का तेल थंड राहिलं तर पनीर कढईला चिपकू शकतो, त्यामुळे थोडंसं गरम तेलामध्ये ॲड करून घ्यायचं. बघा इथे पूर्ण पनीरची फ्राय करून घेतलं आहे आणि पनीर माझा खूप सॉफ्ट आणि फ्रेश असल्यामुळे मी गरम पाण्यामध्ये ॲड केलं नाही. जर का तुमचं पनीर थोडंसं हार्ड असेल तर तुम्ही गरम पाण्यामध्ये ॲड करून घ्या. त्याच कढईमध्ये 2-3 चमच इतकं तेल उरलं होतं ज्यामध्ये मी पनीर फ्राय केलं, त्यामध्ये आणखी वरून 2 चमच इतकं तेल ॲड करून आपण जो भाजून वाटून घेतलेला मसाला होता तो मी या कढईमध्ये ॲड करून घेतला आहे. 2-3 मिनिटांमध्ये हे व्यवस्थित असं फिरून शिजवून घेते जोपर्यंत आपल्या मसाल्याला तेल सुटत नाही तोपर्यंत. बघू शकता मसाल्याला व्यवस्थित तेल सुटलेलं आहे. आता त्यामध्ये बाकीचे मसाले ॲड करून घेते. 1 ते 1.5 चमच इतकं लाल मिरची पावडर, अर्धा चमच धने पावडर, अर्धा चमच गरम मसाला, अर्धा चमच हळदी पावडर. व्यवस्थित मिश्रण मिक्स करून घेते. 2-3 मिनिटापर्यंत आपण मसाला व्यवस्थित असं शिजवून घेऊ आणि आता त्यामध्ये चवीपुरता अर्धा चमच इतकं मीठही ॲड करून घेतलं आहे. आता 2-4 मिनिटापर्यंत छान असं मसाल्याला तेल सुटेपर्यंत शिजवून घेते, जोपर्यंत आपला मसाला व्यवस्थित शिजत नाही तोपर्यंत. आता मी त्यामध्ये मिक्सरमध्ये जो थोडासा मसाला उरलेला होता मिक्सरचं पॉट धुवून थोडंसं अर्धा वाटी ते 1 वाटी इतका पाणी मी या मसाल्यामध्ये ॲड करून घेतलं आहे. आता मी मसाल्याला झाकण लावून 10 मिनिटापर्यंत पूर्ण तेल सुटेपर्यंत शिजवून घेणार आहे, जोपर्यंत आपल्या भाजीला छान असा तेल सुटत नाही तोपर्यंत. जर व्यवस्थित मसाल्याला तेल सुटलं की समजून घ्यायचं आपला मसाला खूप छान असा शिजलेला आहे. बघू शकता येते 5 मिनिटांनंतर मसाला व्यवस्थित तेल सोडून दिला आहे. मसाला वेगळा आणि तेल वेगळं झालेलं आहे. याचाच अर्थ असा होतो की आपला मसाला व्यवस्थित असा शिजलेला आहे. आता मी त्यामध्ये 2 चमच इतकी दही ॲड करून घेत आहे. तुम्ही शक्यतो गोड दहीच ॲड करून घ्या, आंबट दही ॲड करू नका. आता मी व्यवस्थित पूर्ण मिक्स करून घेतला आहे हा. आता झाकून लावून परत मी 5 मिनिटं शिजवून घेणार आहे. बघा 5 मिनिटं शिजवून घेतल्यानंतर आणखी परत आपल्या मसाल्याला छान असं तेल सुटलं आहे आणि आपली दही पण खूप छान शिजलेली आहे, यामध्ये बिलकुल फुटली वगैरे नाही आहे. बघू शकता अशाप्रमाणे मसाला रेडी करून घेतला आहे. आता जो फ्राय करून पनीर घेतला होता तो मी यामध्ये ॲड करून घेणार आहे आणि 2-3 मिनिटापर्यंत परतून शिजवून घेणार आहे.
बघू शकता मी किती छान असं परतून हळूहळू शिजवून घेत आहे. जास्त जोराने जर फिरवणार आपण तर आपले पनीर तुटू शकतात नरम असल्यामुळे. तर थोडंसं हलक्या हातानेच फिरवून घ्यायचं. आणि आता 5 मिनिटासाठी परत मी झाकण लावून त्यामध्ये अर्धा ते 1 ग्लास इतकं पाणी गरम करून घेत आहे. त्याच ताटावर टाकून दुसऱ्याकडे गरम करण्याऐवजी आपण ताट ठेवलंच आहे त्यावरच आपण झाकणीमध्ये अर्धा ग्लास इतकं पाणी गरम करून तो पाणी मी भाजीमध्ये ॲड करून घेणार आहे. बघू शकता 5 मिनिटात तर पाणीही गरम झालं आहे आणि भाजी व्यवस्थित शिजलेली होती. आता मी त्यामध्ये आपल्याला भाजीला जेवढा पाणी लागणार आहे किंवा भाजीला जेवढी ग्रेव्ही बनवायची आहे तेवढं पाणी मी यामध्ये ॲड करून घेतलेलं आहे. आता 5 मिनिटं परत मी व्यवस्थित मिक्स करून 5 मिनिटापर्यंत शिजवून घेते. जोपर्यंत आपली ग्रेव्ही थिक होत नाही तोपर्यंत मी हे शिजवून घेणार आहे. अशाप्रमाणे हळूहळू हाताने हलवून व्यवस्थित असं मिक्स करून घेऊ आधी आपण सगळं. आणि झाकण लावून परत 5 ते 10 मिनिटापर्यंत आपली भाजी शिजेपर्यंत शिजवून घेऊया. बघू शकता 10 मिनिटं झाले आहेत. आपली भाजी पूर्णपणे परफेक्टली तयार झाली आहे. बिलकुल काहीही यामध्ये दिसत नाही आहे. बघू शकता किती छान असं तेलही सुटलं आहे आणि दही पण व्यवस्थित अशी मिक्स झाली आहे. आता मी वरून सांबार कापून घेतलेली सांबार ॲड करून घेत आहे. छान आपली भाजी खाण्याकरिता आता तयार झाली आहे. एकदा नक्की ट्राय करून बघा. ही भाजी तुम्हाला खूप आवडेल. आणि जर का तुम्हाला ही माझी रेसिपी आवडली असेल तर माझ्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. बघू शकता किती छान आपल्या भाजीला तेल सुटलं आणि दिसायला किती सुंदर आणि चवीला सुद्धा तेवढीच भारी लागते. एकदा नक्की ट्राय करून बघा. थँक्यू.